हा नमस्कार सर, डायरेक्ट वरून पाठवले साहेबांना. स्पेशल साहेब आलेत, पगार पण ड्युटी चालू आहे. लाच खायची बंद केलं, हप्ते चालू केले. जिथं शांतता तिथंच बंदोबस्त आहे. गावात जर दंगल पिटली का साहेब घरी जातात. साहेबांचा नंबर आहे 9860 2 बोकडे 1 पाठ दुसरा घ्या 9917 पोता 18 केस कात्रा. तुम्ही काल ते ट्रॅक्टरचे काचा तोडले, रिलीचे टायरचे आवाज सोडून दिले, 42 ढेकणे मारले. त्याकरताच हेलिकॉप्टर आम्ही हरभऱ्याचे झाडे खाली उभं केले. प्यायला आठपट्टी, बसायला फटपट्टी, राहायला झोपडपट्टी, कर्ज काढायला सोसायटी, काम करायला इटभट्टी. काल मी 40 एकर ऊस लावला पत्र्यावर, राजनामध्ये मोटर बसवली, हौदामध्ये बोर घेतला, सडकेवर भाईमुग लावलाय. खायचं वांद महिन्याने भागाय सध्या. आरोपी जागेवर साहेब फरार. एका गोळीमध्ये काल 3000 माणसं मारले. एक गोळी घातले का डायरेक्ट ढाका जाऊन माघार येते. आणि पगार बंद ड्युटी चालू आहे. माझा नंबर आहे 9860 2 बोकडे 1 पाठ दुसरा घ्या 9817 कुठेही उतरा. सिम कार्ड घरे मोबाईल संघ. काल बर्फाच्या कारखान्याला आग लागली, मोराखेल टाकून गेलो. आता लग्न काढलं सासरेचं, इनबाईचा गोंधळ आहे. आजू सासूचं जावळ काढलं, जेवायला केलं मिठाचं लाड आहे, लिंबोळाचं रस आहे, 30 पुती बुंदी काढली, पाण्यात राखेलीमध्ये पुऱ्या काढल्या, मिठाचं गुलाबजाम बनवलं. तोंड बांधून जेवायचं, चाळीनं पाणी प्यायचं, तव्यान तोंड पुसायचं, निघायचं लागणार. माझं शिक्षण जास्त झालं सर. 18 वर्ष बालवाडीत होतो, डायरेक्ट PSI झालो. पहिले SP होतो, लाच खाल्यामुळे डायरेक्ट इन्स्पेक्टर झालं. काल लय वाचले साहेब. 15 रॅली अंगावर न गेला ताप फुलाखाली होते. काल बोकडन लात मारले, 3 ट्रक पालते झाले. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुत्रे काकाला पोरं उतरणीला बांधायचं म्हणायचं, मध्ये मध्ये घुसायचं, दोडका केसायचं, चौकीचा शिंबूड पुसून जेवायला बसलं म्हणायचं. आडात गुळवणी, झाडाला कानुलं, मीठ घालून लाडू, शिंबूड घालून कळ्या. आणि काल 250 गावचे 52 वर्णामध्ये टाकले म्हणायचं. तुम्ही उभा करा, तुम्ही बसून करा, तुम्ही खाली पडून करा. आणू का बाहेर म्हणलं काल भर बाजारामध्ये कुत्र्याचे कपडे काढून जाऊन द्या. गडी माणसाने पण सोडून दिलं, नाही तर एकदम आतमध्ये घालत होते. राहींसाठी आतमध्ये घातले. जाऊन दे, ओळखीच्या म्हणून सोडून दिलं. लायसन काढले का? आमची ड्युटी बिनपगारी फुलं अधिकारी दंगल झाल्यावर घरी गर्दी जाता येत नाही. आम्ही असल्यावर काय घाबरायचं नाही, लगेच फोन करा वायर तोडून. आमचा नंबर 9917 कुठं पण उतरा. पहिलं फौजदार होतो आम्ही, रिश्वत घेतली म्हणून हवालदार झालो. आता रिश्वत बंद केले, हप्ते चालू. 15 एकर आम्ही ऊस लावला पत्र्यावर, चुलीवर मोटर बसवली. एका गोळीतच 13 माणसं मारले, मेलेली. जिवंत नाही सापडत आम्हाला. व्हिडिओ मध्ये फोटो आलता. आमचं पोलीस स्टेशन आहे सदाबंद, जिल्हा अलीकडं, तालुका पलीकडं, राहणार सगळीकडे. आता लग्न आहे आमच्या आजचं सासरेचं 32 तारखेला. गाडी उभा केली उकांड्यावर. कुठं? उकांड्यावर गाडी लावली. जम्मू काश्मीरला गेलतो, बर्फाला आग लागली, ती राखेल टाकून इथून आलो. रेडिओ मध्ये फोटो आलता. कालच पिस्तूल दिला मुख्यमंत्र्यांना. 15 किलोमीटर गोळी जाऊन माघारी येते. फेकून गोळी मारायची डायरेक्ट, पिस्तूलला खटका नाही. आता जागा नाही पोलीस स्टेशनला शिल्लक. नाही फुडली काच बघा, याला घेऊन जा. लगेच पाय बांधा कांद्याच्या पातीने. घेऊन जा कांद्याच्या पातीने डायरेक्ट. कशाच्या काचा फोडले? बैलगाडीच्या काचा फोडल्या. रेडिओला फोटो आलता. आता पोलीस स्टेशनला जागा शिल्लक नाही, इथंच केस मिटून घेऊ. आमचं पोलीस स्टेशन आहे सदाबंदच. आरोपी बाहेर, आम्ही आतच असतो ऑफिस मध्ये. काल 15 गाडी अंगावरून गेल्या. आम्ही पुलाखाली बसलो होतो, वाचलो, काय झालं किरकोळ झालं का एवढं? किती घालू मग? म्हणजे म्हणा एक वेळी आणली का 6 महिने आंघोळ आहे आपल्याकडे बांध. कुठं तुम्ही जातो पाईपलाईन करायची, चुलीला मोटर बसवायची, पत्र्यावर ऊस लावायचा. काढून देता का तुम्ही काढून द्यायला पाहिजे. आज एका बाजूचे काढून द्या पैसे, दुसऱ्या बाजूचे पैसे लागले तर मी देऊन टाकी. यांना गाणी लागेल. त्यांची केस निर्दोष करून टाकू आपण. मागच्या खोली हो, आणि मधल्या खोलीतून सोडून देऊ त्यांना. आहे ना, सगळं आहे कसं करायचं मग? मी तो लावतो केस वारकाकडे आहे तुमची, माझी केस नाव्याकड. काल भाज्याला अटक केलं आणि जिलबीला फाशी दिली. लागलं पैसे तर माझ्याकडे या, पैशाला काही कमी नाही. काल मी 40 फुटी चिल्लर तुझ्या घाटी तळ्यात. आज खर्चाला काय नाही म्हणून आलो. हो
हा फुटते नाही आता काल तर टाकली 40-80 पोती व्हायची आपल्याकडं मग लावू काय फोन साहेबाला का गाडी बोलू आता 98-7 2 बोकडे 1 पाट हॅलो हा जागेवर पकडले 3 आरोपी हा आतमध्ये घालू का त्याला बाहेर घालू बहुरूपी साहेब आले चला बिनपगारी फुल अधिकारी दंगल झाली का चालली घरी ड्युटी चालून पगार बंद आणि माझं पण परमिशन वाढलं आता गेल्या वर्षी हवालदार होतो यंदा फौजदार झालो आता ड्युटी चालून पगार बंद आहे सासरा खासदार आहे बायको इन्स्पेक्टर मी फौजदार आहे जिल्ह्यात बायकोशी कोणाला घाबरत नाही ड्युटी चालून सध्या पगार बंद आहे आणि लग्नही सासरेच्या पप्पाचं म्हणून यंदा सांगण्याकरता आलेलं आहे सासरेचं लग्नही मेहुणीचं जावाळे सासूचा गोंधळे आज सासूचं नाव ठेवायचं सोमवारचं लग्नही मंगळवारच्या हळदीत वराड बुधवारी येणार आहे आणि लग्नाची तारीख बी चांगली पत्रिका आणल्या होत्या पण धुवायला पाठवल्या बिनपगारी फुल अधिकारी दंगल झाले का चालले घरी मार खायसारखं अंग राहिलं नाही धन्यवाद तुम्ही सुटले घरी हा की सर नमस्कार साहेब लोक आले सवय बदली झाली सर हेलिकॉप्टर खाली बसून आणि सर म्हणले तुम्ही काल बैलगाड्याचा काचा फोडला पण मला पेशीला यावं लागलं हेलिकॉप्टर खाली बसून त्यामुळे काल 14 लोक जखमी झाले जेव्हा डॉक्टरला इंजेक्शन दिले मेडिकल गोळ्या चालल्या तेव्हा लोकांना आराम पडला सर त्यामुळे मी बिनपगारी साहेब आहेत फुल अधिकारी दंगल पेटले का चालले घरी आता सर मला पण यंदा काही कमी नाही 40 एकर ऊस लावला पत्र्यावर चुलीमध्ये पाईपलाईन घेतली हौदामध्ये बोर घेतला आणि सडकीवर भुईमुग लावला आणि 40 एकरामध्ये सर माझा 2 टन ऊस गेला कारखान्यात बसाला फडफटी राहायला झोपडपटी खर्चाला सोसाठी झोपाला लेपाटी काम करायला इटभटी आणि प्यायला हाटपटी त्यामुळे सर माझं प्रमोशन झालं कामं चांगले केले 2 नंबरवाले सोडले 1 नंबरवाले धरले पेनारला सबसिडी आणि जे पेत नाही नातकडी साहेब म्हणले काय पेत नाहीत माल खपत नाही कंपन्या घाटत आणि तेच तोट्यात आपलं कभी खुशी कभी गम आणि कभी दिशी कभी रम त्यामुळे तुमची लागली सर काल केस मिटून केस दिली नाव्याकड दाढी वारकाकड मिशा सुताराकड आणि बघली आमच्याकडे आणि जरी तुम्हाला काय अडचण पडली सर फोन लावा माझा नंबर आहे 98-60 आणि 2 बोकडे 1 पाट कार्ड घरी मोबाईल संग त्यामुळे आपले बिनपगारी फुल अधिकारी दंगल पेटले का चालले घरी आता सर माझ्या पण सासऱ्याचं लग्न काढलं ह्या वर्षी सासऱ्याचं लग्न इनबाईचा गोंधळ आहे माझा मोतर आहे ना आजू सासूचं वट भरण आहे त्यामुळे जेव्हा खावाला कमी नाही केलं 3 टँकर रॉकेज आणलेत 35 पोते बाजऱ्या लिंबूदे करा लोक तेलकट खातात शिंबूड पातळ होतो त्यामुळे मला मध्ये मध्ये गोसा दोडका नेसा शिंबूड पोसा जेवाला बसा लागण्याची घाई नवरी मांडवात नाही कलवरी दाद वाशी म्हातारी तोंड वाशी मामा हागलेत पांदी बशी राहिला ताईला शेतीला गेतीला नाक नाही नतीला भोगपाडा भीतीला आजेराव नाना बाजीराव नाना घरी नाही दाना हवालदार म्हणा त्यामुळे बिनपगारी साहेब फुल अधिकारी दंगल पेटले का चालले घरी केस नाव्याकडून दाढी वारकाकडून बघली आमच्याकडे माझं पण शिक्षण नाही झालं सर 18 वर्षे काढले बालवडीत अजून नापास नाही त्यामुळे आता बिनपगारी साहेब हा नमस्कार सर डायरेक्ट वरून पाठवले साहेबांना स्पेशल साहेब आलेत पगार पण ड्युटी चालू आहे लाच खायची बंद केलं हप्ते चालू केले जिथं शांतता तिथंच बंदोबस्त आहे गावात जर दंगल पिटली का साहेब घरी जातात साहेबांचा नंबर आहे 98-60 2 बोकडे 1 पाट दुसरा घ्या 99-17 पोता 18 केस 11 तुम्ही काल ते ट्रॅक्टरचे काचा तोडले रिलीचे टायरचे आवाज सोडून दिले 42 ढेकणे मारले त्याकरताच हेलिकॉप्टर आम्ही हरभऱ्याचे झाडे खाली उभं केले प्यायला आठबटी बसायला फटपटी राहायला झोपडपट्टी कर्ज काढायला सोसायटी काम करायला इटभटी काल मी 40 एकर ऊस लावला पत्र्यावर राजनामध्ये मोटर बसवली हौदामध्ये बोर घेतला सडकेवर भाईमुग लावलाय खायचं वांद महिन्याने भागाय सध्या आरोपी जागेवर साहेब फरार एका गोळीमध्ये काल 3000 माणसं मारले एक गोळी घातले का डायरेक्ट ढागा जाऊन माघार येते आणि पगार बंद ड्युटी चालू आहे माझा नंबर आहे 98-60 2 बोकडे 1 पाट दुसरा घ्या 98-17 कुठेही उतरा सिम कार्ड घरे मोबाईल संघ काल बर्फाच्या कारखान्याला आग लागली मग राखेल टाकून दिलं आता लग्न काढलं सासरीचं इनबाईचा गोंधळ आहे आजू सासूचं जावळ काढलं जेवाला केलं मिठाचं लाड आहे लिंबोळाचं रस आहे 30 पुती बुंदी काढली पाण्यात राखेलीमध्ये पुऱ्या काढल्या मिठाचं गुलाबजाम बनवलं तोंड बांधून जेवाचं चाळीनं पाणी प्यायचं तव्यान तोंड पुसाचं निघायचं लागणार माझं शिक्षण जास्त झालं सर 18 वर्ष बालवाडीत होतो डायरेक्ट PSI झालो पहिले SP होतो लाच खाल्यामुळे डायरी इन्स्पेक्टर झालं काल लय वाचले साहेब 15 रॅली अंगावर न गेला ताप फुलाखाली होते काल बोकडन लात मारले 3 ट्रक कापालते झाले जय हिंद जय महाराष्ट्र आमचे साहेबांचे